ताज्या बातम्या विचार नव्हे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। जळगाव जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती करण्यासाठी संस्था विकत घेण्याचा खेळ सुरू झाला। कोट्यवधी रुपयात या संस्था विकण्यात आल्या। एकदा का शाळा हायस्कूल विकत घेतली की त्या शाळेत पदे निर्माण करायची आणि विकायची, अशी 750 शिक्षक एकट्या जळगाव जिल्ह्यात भरले गेले। एक शिक्षक 30 ते 40 लाखाला विकला। शिपाई क्लार्क वेगळे असे 200 कोटींचा मलिदा शरद मनोज जळगावचा मनोज अशांनी खाल्ला। चव्हाण नावाच्या शिक्षणाधिकारीला मर्सिडीज कार भेट देण्यात आली। किरण कुवरने पोतीच्या पोती भरून नेली। विशेष म्हणजे बोगस लावलेल्या शिक्षकांचा मागील फरक काढण्यात आला। शिक्षणाधिकारी, उपसंचालक, वेतन अधीक्षक या सर्वांचे साटेलोटे झाल्याने शासनाला शेकडो कोटींचा चुना लावला गेला। दलाल अधिकारी कोट्याधीश झाले। शरद मनोज डीडीच्या मालमत्ता शेकडो कोटींच्या घरात आहेत। या सर्व भ्रष्ट भामट्याचे लाभार्थी आमदार, खासदार, मंत्री आहेत। शेकडो कोटींचा भ्रष्टाचार होऊन ही गुलाबराव पाटील, दादा भुसे गप्प का? नितीन बच्छाव हा भुसेचा नातेवाईक आहे। शरद शिंदे, ॲडव्होकेट किरण पाटील फरार आहेत, ते पोलिसांना सापडत नाही। शासन गप्प का? अजून 15 मुख्याध्यापक पोलीस रडारवर आहेत। खूप मोठी साखळीचा भ्रष्टाचार आहे, तरीही शासन दखल घेत नाही। SIT सोबत आयकर विभाग, लाचलुचपत विभाग चौकशी का करत नाही? शासनाची लूट करणाऱ्या शिक्षण खात्याचे अधिकारी, कार्यालयातील कर्मचारी यांची लांब बदली करायला हवी। घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता जळगाव, नाशिक, धुळे, पुणे येथील अधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे। भ्रष्टाचार निर्मूलन समितीने शासनाकडे तक्रार दाखल केली आहे। कारवाई न झाल्यास हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आलाय। अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना।